भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष आयु प्रकाश ओव्हाळ, सचिव दलितानंद थोरात, पर्यटन उपाध्यक्ष पी.के. पवार, तालुका जुन्नर माजी अध्यक्ष राकेश डोळस यांनी आयोजन केलं होतं। सहल म्हटलं की लहान थोरांना आनंदाची मेजवानी मिळणं साहजिकच आहे। सध्याच्या काळात लांबच्या सहलीला जाणं म्हणजे 15 दिवसांची सहल खरं तर तारेवरची कसरत आहे। कारण आपण सहलीला जाण्याच्या बातमीपत्र घटना ऐकतो, शाळेतून सहसा कोणी विद्यार्थी पाठवणं जिकरीचं झालंय, तरी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम यांनी यशस्वीपणे सहल योजली यांचे श्रेय आयोजकास जातं। एकूण सहलीला आयुक खंडू माळवे, उषा माळवे, राजकुमार माळवे, बन्सी घायतडके, वनिता घायतडके, बन्सी भोजने, सिंधू साळवे, सचिन साळवे, सोनाली साळवे, सिंधू कडलाक, मारुती फुलपगार, रमेश लवांडे, संजय धोत्रे, वैशाली डोळस, उदय डोळस, रत्नमाला डोळस, कुंदा फुलपगार, रोहिदास सोनवणे, जनाबाई सोनवणे, ताराबाई फुलपगार, प्रकाश कांबळे, शोभा कांबळे, लालू कांबळे, जयश्री कांबळे, उत्तम कांबळे, वंदना कांबळे, शालिनी भालेराव, दीपक कांबळे, चंद्रकला कांबळे, माणिक सावंत, दीपक नितनवरे, श्रीकांत गायकवाड, वंदना गायकवाड, चंद्रसेन गोतारणे, शशिकांत निकाळजे, बाळू गायकवाड, गुलाब गजरमल, दशरथ गायकवाड, विलास यादव, लता कदम, किसन ओव्हाळ, बारकू ओव्हाळ, बबन ओव्हाळ, भीमराव वाघमारे असे एकूण 53 जण आणि त्यांची जेवणाची उत्तम सोय, आचारी मामा निलेश ढमाले, उषाताई मोकळे अधिक उपासक उपासिका उपस्थित होते। यातच 2 लहान मुलांचा देखील समावेश असल्यानं आणखीच वातावरण सुखद वाटत होतं। प्रवासात गाणी गोष्टीत रमबान झाले होते। माईक असल्यानं अधिक रंगत आली होती। 15 दिवस कसे गेले कळलेच नाही, कारण पुणे ते दानापूर एक्सप्रेसनं प्रवास करीत मोगलसराई येथे उतरलो, सारनाथ मुक्कामी पोहोचलो, तेथून बुद्धगयाकडे निघालो, तेथील प्रेक्षणीय स्थळं, येथील संस्कृती दर्शन घेत मुक्कामी एक नवा अनुभव आला। जिल्हा राजगीर डुंगेश्वरी पर्वतावर, जिथे भगवान गौतम बुद्ध यांनी कठोर तपश्चर्या केली, साधना केली, जिथे मुक्काम केला, येथील अनुभव आनंददायक होता। राजगीर मुक्कामी कडाक्याची थंडी असताना देखील जाणवली नाही। नालंदा वैशालीनगर येथील दर्शन घेत मुक्काम केला। केशरिया स्फूत दर्शन घेत कुशीनगर प्रवास दर्शन करत नेपाळकडे रवाना झालो। सकाळी संपूर्ण गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान दर्शन घेत एक वेगळेच अनुभवले। प्रत्यक्ष पाहणे, बोलणे यांचा साक्षात्कार झाला। श्रावस्तीत प्रत्यक्ष पाहताना नव्या जुन्या बाबींची उजळणी होत होती। लखनौ तर गजबजलेले शहर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन स्थळ म्हणजे अंतर्मुख करणारा परिसर होय। नक्कीच सहलीचा आनंद द्विगुणित झाला। एका अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं सहलीला आलेल्यांच्या तोंडून येत होतं। तसेच सांगता समारंभाच्या प्रसंगी प्रत्येकानं आपलं मनोगत सांगताना बहुतेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते, कारण सहलीला जाण्यासाठी ज्या सुविधा हव्यात अशी उत्तम सोय केली होती। होय, परतीचा प्रवास देखील उत्तम झाला। 15 दिवस कसे गेले ते कळले सुद्धा नाही। असा सुखमय पुण्यभूमीतील बुद्धगया भारतीय जनतेचे प्राणप्रतिष्ठा भूमी आहे। पुन्हा पुन्हा ऐतिहासिक स्थळे पाहण्याचा योग यावा ही एकच प्रार्थना सगळ्यांनी केली। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, पुणे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।